ऑनलाईन पाहत आहेत आणि याची मोठी किमयाजी केलेली आहे. आमचे कार्यकारी मंडळाचे संचालक जे देवेंद्र सूर्यवंशी यांच्यासाठी एकदा आपण जरा टाळ्या वाजवूया. कारण पुण्यात, राज्यात, देशात आणि परदेशातही हे सगळा जो कार्यक्रम आमचा आहे या संमेलनाचा हे सगळेजण पाहतायत. त्याच्या सगळ्याचे काय पोच आम्हाला इथपर्यंत पोचत आहे. त्यांचं जे काम महत्त्वाचं जे केले ते देवेंद्र सूर्यवंशींनी जे केले ते हे पहा विज्ञान युग आहे आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या. बहुतेक सर्व कवींचा सन्मान झालेला आहे. कवी म्हणजे नेमकं काय, जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हटलं जातं आणि त्याच्या अनुषंगानं आम्ही हे जे 20 वर्षापूर्वी जे रोपटं लावलेलं होतं एका छोट्याशा आमच्या कर्वे शाळेमध्ये एका वर्गामध्ये, आज ते रोपटं देशात आणि परदेशातही फुललेलं दिसतं आणि हा सर्वांना आम्हाला खरोखरच आनंदाचा फार मोठा प्रवाह सुरू झाल्यासारखं वाटतं. मी परिचय करून दिलेला आहे पण जाताना की निजलेल्या या जीवांना उठविण्या तरू आले, निजलेल्या या जीवांना उठविण्या तरू आले, शिक्षण संगीत खेळ शिकविण्या तरू आले, रुजविण्यात करू आले, शिकविण्या कल्पतरू आले. या कवी संमेलनाची सुरुवात आणि त्याचे सूत्र सन्माननीय आजचे प्रसिद्ध कवी अशोकजी नायगावकर यांनी स्वीकारावीत असे मी प्रतिष्ठानच्या वतीनं आमच्या सर्व संचालक आणि सभासदांच्या वतीनं विनंती करतो आणि आपण या कवी संमेलनाचा अत्यंत सुंदर असा आस्वाद घेऊया. धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा. सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या चिंतामुक्त अशा जीवनाच्या अशा वातावरणाच्या सुरुवातीलाच शुभेच्छा देतो. आणि 2 वर्षापूर्वी भारतातच अडकून पडलोय थोडासा, पण बाबासाहेब ज्या 10 किंग हेनरी रोडवर जिथे राहत होते 1921 ते 22, 20 ते 21 किंवा 21 ते 22, तिथं जाऊ त्या पायरीवर उभं राहिल्यानंतर घरी आल्यावर ज्या 3 ओळी लिहिल्या त्या 3 ओळींनी या कविसंमेलनाची सुरुवात करतो. आत्ताच रावसाहेब कसब्यांचा इथे खूप मोठा एका 19-20व्या शतकातल्या विचारवंताचा खूप मोठा सत्कार झालेला आहे. त्या निमित्तानं प्रिय भीमा, प्रिय भीमा, तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली, उजेड झाली म्हणून. यानंतर मी इथं बहुतेक सर्वात तरुण आमचा आदित्य दवणे, तो म्हणेल मलाच का आधी म्हणून वगैरे, पण एका अतिशय उदयोन्मुख असा असलेलं नाव. आणि आता हल्ली प्रवीण दवणेला तुम्ही आदित्य दवणेचे वडील का असं सगळीकडे विचारलं जातं. त्याबद्दल त्याला मी पहिल्यांदा कविता म्हणायला पाचारण करतो. ते बघून नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांनाच नवीन वर्षाच्या अगदी हार्दिक शुभेच्छा. आणि या प्रतिष्ठानाचे सचिव विदा पिंगळे सर आणि दिलीप सर या दोघांचे मी सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती हा विश्वास दाखवला आणि इतक्या सुंदर सोहळ्याला ते निमंत्रित मला त्यांनी केलं. खूप खूप आभार. ही आत्ताची जी मी कविता आहे ती मी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या त्या संमेलनात जे कवी संमेलन होतं आणि अशी जी अनेक कवी संमेलन होतात त्या सगळ्या कवी संमेलनांना मी समर्पित करतोय. कारण या कवितेचं शीर्षक आहे कविता म्हणजे. अविचल कवितांचे निद्रिस्त सांगाडे पाहताना, अविचल कवितांचे निद्रिस्त सांगाडे पाहताना मनात निर्माण होते इच्छा की निदान आता तरी कवितेनं बॉम्ब व्हावं. अविचल कवितांचे निद्रिस्त सांगाडे पाहताना मनात निर्माण होते इच्छा की निदान आता तरी कवितेनं बॉम्ब व्हावं. असं वाटू लागलंय आता की कविता बांधता यायला हवी पोटाला
आणि स्लीपर सेल बनून घुसता यायला हवं गद्दारांच्या दंगलीत, म्हणजे कवीलाही उद्ध्वस्त होता येईल त्याच्या कवितेसह. हे इतकं नसेल शक्य, हे इतकं नसेल शक्य तर कविता कमीत कमी फुल्ली लोडेड AK-47 बनू शकते. हे इतकं नसेल शक्य तर कविता कमीत कमी फुल्ली लोडेड AK-47 बनू शकते. ती जळजळणारं ऍसिड तरी होऊच शकते. तेवढंही नसेल शक्य तर निदान सूर्याची धार होऊ शकली असती कविता, किंवा घट्ट मूठ आवळलेली गुद्दा झाली असती कविता, किंवा तिला होता आलं असतं थुंकी सकट झाडलेली एखादी सणसणीत शिवी, तरी धन्य झाला असता कवी. पण यातलं आज काहीच घडत नाही. कविताच होते चिता आणि कवी जातो सती. कविताच होते चिता आणि कवी जातो सती, किंवा कबर होऊन कविता, कवी हताश परततो मुठभर शेवटची माती सोडून. या चिरनिद्रिस्त कवितांना किमान आता जाग येऊन, या चिरनिद्रिस्त कवितांना किमान आता जाग येऊन कवीची गचांडी यांनीच पकडून लिहून घ्यावं स्वतःला आणि उडून जावं फिनिक्स पक्षासारखं मागे उरली राख झटकत. नकाशांना प्रमाण न मानता त्यांनी भटकावं कुठेही कसंही, त्यांनी बसावं समाजाच्या निष्पर्ण फांदीवर फूल होऊन, यावं वांझफणाच्या कडेवरती मूल होऊन, कवितेनं मेघांकडे डोळे लावून बसलेल्यांचं उत्तर व्हावं, गाभाऱ्यात नेणाऱ्या पायऱ्यांचा पत्थर व्हावं. कवितेला खरं सांगतो खूप काही होता येईल, ज्याला जे जे हवं ते ते तिला देता येईल. गझल शेर 4 ओळी मुक्त छंद साल्या जाती, वृत्त बित्त गाल गागा नियमबद्ध सारी नाती. कविता म्हणजे नाही फक्त कागद ओला अक्षर खेळ, रक्त मांस विरघळलेला कविता असतो काजळ मेळ. कविता म्हणजे नग्न सत्य, कविता म्हणजे नग्न सत्य, ब्रह्मांडावर आहे स्वार. कविता म्हणजे नग्न सत्य, ब्रह्मांडावर आहे स्वार. अन्यायातून सोडवणारी भवानीची आगिंधार, भवानीची आगिंधार, भवानीची आगिंधार. धन्यवाद. एकदम कवी संमेलनाला असा वेगळा असा सामाजिक जाणीवेचा, क्रांतीचा असं नवनिर्माण काहीतरी होईल की काय. अगदी जगाच्या संबंध इतिहासात जिथे जिथे म्हणून मग त्या चे गेवेराचं पुस्तक असो किंवा दिल्लीच्या त्या याच्यामध्ये आमचा एक त्यावेळचा लेखक कवी सफदर हाशमी मारला गेला, त्याची या निमित्तानं आठवण होते. आणि लेखण्या मोडा बंदुका हाती घ्या, हे जे ऐतिहासिक वाक्य आहे मराठी कवीचं, स्वातंत्र्यवीरांचं, त्याही वाक्याची इथे आठवण झाली. असे असंख्य कवी त्या सगळ्या लढणाऱ्या, म्हणजे डाऊन ट्रॉडन किंवा वंचित जे आहे त्यांच्या बाजूनं, ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्या बाजूनं उभं राहण्यासाठी या कवितेनं जो एक मला आणि आपल्या कवी लोकांना जो त्यांना एक ऊर्जा दिली, स्फूर्ती दिली, आणि आपला सर्वांना ही एक नवीन वर्षाची काहीतरी ठाम उभं राहण्याची त्यानं जी आत्ता जी एक आपल्याला संदेश दिला, त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो. आदित्य, छान, मला खूप खूप आनंद झाला. मी अशा पद्धतीनं मी अध्यक्ष असताना ही कविता ऐकलेली होती असं आणखीन 25 वर्षांनी मला सांगता येईल. धन्यवाद. यानंतर आमचे पिंपळगाव बसवंत कडून आलेले आहेत. आता हल्ली कांदा नवीन आलाय ना बाजारामध्ये, बरोबर? आणि मला वाटते काल मी 50 रुपये किलोनं कांदा आणला, म्हणजे कांद्याला थोडंसं चांगलंच भाव मिळतोय. आता हमी भाव द्या, काल आपल्या यांनी सांगितलंच काल इथे. हा, तर त्यांनी काल सांगितलंच आपल्याला. तर तसं त्या संपन्न भागातून, नाशिक सारख्या संपन्न भागातून आलेले लक्ष्मणराव आपल्याला काय ऐकवतात बघूया. खूप वर्षांनी ही भेट होतीये आपली, सगळ्यांचीच भेट साधारण
2 वर्षांनी होते मला वाटतं. म्हणजे घरच्यांची भेट होऊन होऊन एवढे कंटाळलेले लोक तुम्हाला सांगतो खरंच. म्हणजे ऑनलाईन 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 मध्ये सुद्धा पुन्हा तीच माणसं दिसतात की काय. म्हणून हे ऑनलाईनचं प्रकरण बंद करण्यासाठी दिलीप भाऊंनी ही जी संमेलनं घेतली आहेत त्याबद्दल दिलीप भाऊंचं मी प्रथम आभार मानतो. आणि मला स्वतःला असं वाटतं की महाराष्ट्राचं जे साहित्य संस्कृती मंडळ आहे ना मित्रांनो, तर दिलीप भाऊंनी पुस्तकं किती लिहिली आहेत काय वगैरे मला माहीत नाही, पण त्या साहित्य संस्कृती मंडळावर सदस्य किंवा कुठल्या तरी पदावर त्यांची नेमणूक आपल्या जनतेनं इतकी 21 वर्ष, मी एवढा महाराष्ट्र फिरतो, एवढा देश फिरतो आणि बाकीचेही अनेक देश जगातले फिरतो, पण अशा पद्धतीनं चालू असलेलं एखादं 2 दिवसाचं तुम्ही संबंध कार्यक्रम पत्रिका बघा, कुठल्याही साहित्य संमेलनाला कुठेही त्यापेक्षाही कमी असेल, कमी वाटेल असं हे 2 दिवसाचं साहित्य कलावंत संमेलन. खरोखर सांगतो भाऊ, तुम्हाला तो परमेश्वर उदंड असं आरोग्य देव अशी मी या सगळ्या कवींच्या वतीनं मराठी जनतेवर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, त्या सगळ्या मराठी जनांच्या वतीनं मी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. अधिकाधिक मोठं काम आपल्या हातून होवो. धन्यवाद. यानंतर नमस्कार. लक्ष्मण महाडिक, पिंपळगाव बसवंत. चोहो बाजोनी अंगावर येणारी सनातनी वादळं आणि हडामासी खेळलेल्या दारिद्र्याच्या झळा, यातून आयुष्य पिळवटून निघताना धूळ पाटीनेच लावला अक्षरांशी लळा. पुढे पुढे तर कुणब्याचा वसा चालवताना पाटीबरोबर अक्षरांचा दात झालो आणि तळ हातावरच्या जखमा कागदावर पुसता पुसता मीच कवितेचा बाप झालो. अशी कुणब्याची कविता लिहून मी आज आपल्या समोर, इथं बरीचशी तरुणाई दिसती आहे, खास त्यांच्यासाठी एक कविता ऐकवतो. पहिला पाऊस. पहिला पाऊस झेलशील जेव्हा, आजी किंवा आजोबा नातवाला किंवा नातीला सांगावं अशा आशयाची कविता आहे. पहिला पाऊस झेलशील जेव्हा, चिंब पावसात भिजून घे, ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली रुजून घे. ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली रुजून घे. अगं रुजण्याचं वय असतं आणि सजण्याचं असतं वय. रुजण्याचं असतं वय आणि सजण्याचं असतं वय. अर्ध रिकाम्या हंड्याला डचमळण्याचं असतं भय. अर्ध रिकाम्या हंड्याला डचमळण्याचं असतं भय. तोल जाऊ नयेत म्हणून गच्च अशी भरून घे. ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली रुजून घे. पहिला पाऊस झेलशील जेव्हा, चिंब पावसात भिजून घे. आभाळ भरात आलं म्हणजे मोर होऊन जाऊ नकोस. आभाळ भरात आलं म्हणजे मोर होऊन जाऊ नकोस आणि मृगजळाच्या पाठीमागे हरणासारखी धावू नकोस. आभाळ भरात आलं म्हणजे मोर होऊन जाऊ नकोस आणि मृगजळाच्या पाठीमागे हरणासारखी धावू नकोस. आणि झाड मनात भरलं तरी, राजकीय संदर्भ जर घेतला, ज्या झाडाखाली मी होतो त्याची पानगळ झाली होती, दुसरं बहरत होतं, इथून तिथं गेलो याची पानगळ झाली आणि ते बहरलं. आभाळ भरात आलं म्हणजे मोर होऊन जाऊ नकोस, मृगजळाच्या पाठीमागे हरणासारखी धावू नकोस. आणि झाड मनात भरलं तरी ऊन थोडं सोसून घे. ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली रुजून घे. पहिला पाऊस झेलशील जेव्हा, चिंब पावसात भिजून घे. मनामधल्या झुल्यावरती घेऊ नको कधी झोके. मनामधल्या झुल्यावरती घेऊ नको कधी झोके, कारण स्वप्नामधल्या साम्राज्याला सर्वात जास्त असतात धोके. मनामधल्या झुल्यावरती घेऊ नको कधी झोके, कारण स्वप्नामधल्या साम्राज्याला सर्वात जास्त असतात धोके. स्वप्न वेड बनण्यापेक्षा वास्तव थोडं जगून घे. अगं ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली रुजून घे. पहिला पाऊस झेलशील जेव्हा, चिंब पावसात भिजून घे. सगळ्या ढगात नसतं पाणी, सगळ्या ढगात नसतं पाणी आणि सगळीच खोटी नसतात नाणी. सगळ्याच ढगात नसतं पाणी, सगळीच खोटी नसतात नाणी. पण पीक बहरात आलं म्हणजे सारेच पक्षी गातात गाणी. सगळ्या ढगात नसतं पाणी, सगळीच खोटी नसतात नाणी. पण पीक बहरात आलं म्हणजे सारेच पक्षी गातात गाणी. गाणं मनात भरलं तरी आशय थोडा समजून घे. ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली रुजून घे. पहिला पाऊस झेलशील जेव्हा, चिंब पावसात भिजून घे.
शेवटच्या ओळी थोडा संदर्भ देतो की बहिणी बलिप्रतिपदेला 8-10 वर्षाच्या आईचं पातळ नेसून तो पेटलेला दिवा, कणकेचा दिवा आणि हनुमंताच्या पूजाला पहाटे निघायच्या. तो वारा हटवादी असायचा, तो विजू पाहतोय, ती पदराने सावरते, पदर पेटू पाहतोय, ती पदर आवरते, दिवा सावरते. मला वाटतं माझ्या माता भगिनींना आजपर्यंत हे आवरणं सावरणं दुरावलेलं नाहीये. आणि म्हणून मी लिहिलं शेवटच्या वेळी, पावला गणिक जपत राहा सदैव माती खालची नाती. म्हणजे जेवताना आजी सांगायची पहिला घास खाली ठेव जमिनीवर. मी म्हणायचो आजी का ग खाली ठेवायचा? ते म्हणते का तुझ्या बापाचं आहे का सगळं? खाली घास ठेवला अशोकराव की दुसऱ्या मिनिटाला कृमी कीटक मुंग्या लागायच्या आणि मग कळायचं अरे जीव जीवस्य जीवनम. आजीने गीतेचं तत्वज्ञान किती साध्या आणि सहज पद्धतीने शिकवलं. पर्यावरणवाद कसा शिकवला. म्हणून मी लिहिलं, पावला गणिक जपत राहा सदैव माती खालची नाती आणि अंधार वेड्या वाटांवरती सदैव दिव्यामधल्या वाती. आणि अंधार वेड्या वाटांवरती सदैव दिव्या मधल्या वाती. वादळ वाऱ्यात हेलकावताना टू बी ऑर नॉट टू बी, जगावं की मरावं असं द्वंद्व जेव्हा निर्माण होईल आणि वादळ वाऱ्यात हेलकावताना पदरात दिवा सावरून घे. ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली रुजून घे. पहिला पाऊस झेलशील जेव्हा चिंब पावसात भिजून घे. ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली रुजून घे, मातीत चांगली रुजून घे. धन्यवाद. वा वा वडिया. आता अडचण काय आहे माहित आहे का, की आमची जी सोसायटी आहे ना तिथली सगळी बाजूची झाडं पालापाचोळा पडतो म्हणून सगळी पाडून टाकली आणि सगळं कॉन्क्रीट केलेलं आहे. आता माती आणायला बहुतेक पिंपळगाव बसवंतला जायला पाहिजे अशी आपल्या सगळ्यांच्या शहरवासियांची अशी सगळी अवस्था आहे. यानंतर मी आता हा सगळा सामाजिक पद्धतीचा असा सगळा आवाज, यानंतर थोडं जरा गोड आपण आत्ता गाणं, लक्ष्मणराव म्हणले गाणं वगैरे सगळं, तर मी खूप दिवसात खूप वर्षात म्हणूया रमजानचं गाणं गळा नाही ऐकलेला. तर इस्लामपूरकडनं आलाय तो, जयंतरावांच्या प्रांतातनं आलाय तो गोड गाणं. म्हणतो शेवटी. गेल्या 21 वर्षांमध्ये इथल्या वातावरणात जीव भरण्याचं काम आमच्या बराटे सरांनी केलेलं आहे. अंतरामध्ये एक किंकाळी फुटल्याशिवाय हे होत नाही. म्हणून सुधीर इनामदारांच्या 4 ओळी तुमच्या पुढे मला सर्वात अगोदर ठेवाव्याशा वाटतात. अंतरातल्या किंकाळीने बधीर झालो आहे. अंतरातल्या किंकाळीने बधीर झालो आहे. मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे. मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे. भस्म व्हायचे उरले आहे या हाडांचे बाकी. भस्म व्हायचे उरले आहे या हाडांचे बाकी. बुक्का झालो गुलाल झालो अबीर झालो आहे. बुक्का झालो गुलाल झालो अबीर झालो आहे. मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे. एक वेगळ्या आशयाची आणि विषयाची कविता मला तुमच्या पुढे ठेवायची आहे. कारण बरेचसे तरुण मुलं मला या ठिकाणी दिसतात. माझ्या बहिणी समान असणाऱ्या बऱ्याचशा मुली मला समोर दिसत आहेत. जेव्हा आयुष्याची 40 वर्ष उलटून गेलेली असतील तेव्हा तुम्हाला समजेल खरं प्रेम काय असतं. वयाच्या 40 नंतर तोपर्यंत काय असतं हे मला अजूनही समजलेलं नाही. ते माझ्यासाठी एक मोठं कोड आहे. असं समजून चाललं आपण वयाच्या 40 नंतर जर तुम्ही दोघं एकमेकांशी काळजानं बांधलेले असाल
तर तुमच्या आयुष्याचं सोनं झालं असं समजावं. आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अनबन झालेली असेल तर तुमच्या आयुष्याचा नरक आहे असं समजायला हरकत नाही. या कवितेमधलं वास्तव जे आहे ती त्याला सोडून गेलेली आहे आणि तो शेवटच्या घटका मोजतोय, इतकं फक्त डोक्यात ठेवा. तो शेवटच्या घटका मोजत झोपलेल्या अवस्थेत आहे. काही क्षण उरलेत आयुष्याचे, अशा वेळची कविता आहे. आयुष्य रीते होताना, रीते होताना, मोक्षाचे ऊन कपाळी. आयुष्य रीते होताना, मोक्षाचे ऊन कपाळी. मग धडपडताना श्वास तू हवीस नाजूक वेळी. मग धडपडताना श्वास तू हवीस नाजूक वेळी. आयुष्य रीते होताना, ही सांज पुन्हा भवताली, पुन्हा भवताली. शब्दांची उडविल धूळ, ही सांज पुन्हा भवताली. शब्दांची उडविल धूळ, उडविल धूळ. स्पर्शात तुझ्या सोनेरी मी विसरीन सारा जाळ. स्पर्शात तुझ्या सोनेरी मी विसरीन सारा जाळ. आयुष्य रीते होताना, हे जगणे धुकाटले सारे, धुकाटले सारे. नजरेला उपऱ्या जखमा, हे जगणे धुकाटले सारे, धुकाटले सारे. नजरेला उपऱ्या जखमा, उपऱ्या जखमा. दुःखाच्या कातर वेळी कृष्णाला नाही सुदामा. दुःखाच्या कातर वेळी कृष्णाला नाही सुदामा. आयुष्य रीते होताना. वा 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 रमजान, क्या बात, क्या बात. सगळा माहोल एकदम गाण्याच्या अंगानं बदलला. नुकतेच उशिरा का होईना पण खूप लांबून आलेले मान्य प्रकाशजी घोडके यांचा सन्मान नायगावकर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हा हा आता आमचा सन्मान आहे म्हणजे. याला म्हणतात कवितेची जिद्द. प्रकाश घोडके यांचा सन्मान झाल्यानंतर पुढील सूत्रे नायगावकर सरांच्या ताब्यात होतो. धन्यवाद. यानंतर मी प्राजक्ता गोखले पटवर्धन यांना, मला वाटतं मी पहिल्यांदाच ऐकतोय तुम्हाला की काय. चालेल ना, असं काय. इकडे या ना, या बाजूला या तुम्ही. असं काय. नाही नाही, बेटर आहे. असं काही म्हणजे असं दुजाभाव नाही की महिला आणि पुरुष म्हणजे असं उद्या नाही तर चौकट यायची. नाही, ऍक्च्युली उंचीचा प्रॉब्लेम येतोच पोडियमला, ज्योत्स्नाताईंना माहितीये. त्याचं काय माहित आहे का की तो प्रॉब्लेम काय आहे, कोडियमला मराठी भाषेत शब्द नाही आला अजून. त्यामुळे हा प्रॉब्लेम. नाही, पण आम्ही हट्टानं यासाठी साहित्य परिषदेत एक स्टूल मागवून ठेवलंय. बर बर बर. आणि अच्छा. ज्योत्स्नाताईंनीच दिलेलं आहे ते. अरे वा, अरे वा. छान छान.
सगळ्यात पहिल्यांदा मला इथे आमंत्रित केल्याबद्दल विदा पिंगळे सरांचे खूप खूप आभार. आणि कविवर्य अशोक नायगावकर सरांच्या सोबत पहिल्यांदा स्टेज शेअर करतीये. काही चुकलं तर सांभाळून घ्या सर. पिंगळे सर म्हणाले की गाऊन सादर केली तर चालेल कविता, आणि श्रोते समोर असले की कवी काय जे काही गाईल ते ऐकावंच लागतं. पण गायक कधी असं म्हणत नाही, नाही मी गाऊन म्हटलं तर चालेल का म्हणून. हा नाही, हे पोएटिक लिबर्टी जी म्हणतात, जी शब्दांमध्ये घेता येते ती अशा ठिकाणी पण घेता येते. एक अनल ज्वाला या वृत्तात कविता लिहिलेली आहे मी. चाल माझी नाहीच आहे, अशीच उचललेली आहे. कोणाची आहे हे तुम्हाला कळेलच. चांगली आहे. नाही नाही, चांगली आहे, चांगली आहे. शब्द कोणते सूर कोठला पत्ता नाही. शब्द कोणते सूर कोठला पत्ता नाही. आळसावले एक पाखरू गाते काही. आळसावले एक पाखरू गाते काही. ही कविता एका पाखराची आहे. ते पाखरू काय काय करतंय, काय काय सांगतंय हे सांगायचंय मला ह्याच्यातून. कधी उंच आकाशी जाते घेण्या झोके. नकळत करते वरती पायनी खाली डोके. वेड असे की विजेस म्हणते प्रकाश भोई. आळसावले एक पाखरू गाते काही. साद घालते गगनाला घालून गवसणी. मेघासोबत खेळ खेळते क्षितिज अंगणी. प्रेम उधळते हसू फुलवते दिशात दाही. आळसावले एक पाखरू गाते काही. हे कडवं आहे का? देवाला ते म्हणते थोडा बघ येथेही. व्यथाच अवघ्या चराचराची समजून घेई. माग म्हणे तो तर हे म्हणते दे हिरवाई. आळसावले एक पाखरू गाते काही. अनंतात विसरून जगाला झोपी जाते. कुणी विसरते वा स्मरते त्याच्याशी नाते. सृष्टी गाते मूक होत त्याला अंगाई. आळसावले एक पाखरू गाते काही. शब्द कोणते सूर कोठला पत्ता नाही. आळसावले एक पाखरू गाते काही. आळसावले एक पाखरू गाते काही. धन्यवाद. कसं गोड वाटतं नाही आपल्याला खरं. असं गोड आता निघून गेलं तुम्हाला सांगतो. खरंच पाखरू म्हणजे मला एकदा पाखरासाठी संदेश विचारला होता बरं का. तर मी लिहून दिलं माझ्या भाषेत, जास्त उडत जाऊ नकोस म्हणून. काय तुझ्या दारावरून जात आहे? बरं ठीक ठीक आहे. तुझं नाव? हां, मी पुन्हा एकदा उद्धव कानडे यांना निमंत्रित करतो. खूप वर्षाने ही सगळी आमची अंतेवासी मंडळी आहेत खरं, आणि ही इतक्या दिवसांनी भेटत आहेत. याचं सगळं श्रेय हे समोर बसलेल्या सगळ्या मान्यवरांना आहे. मी पुन्हा एकदा मी कुठेही असेन तर तिथे तुम्ही भले मानधन नाही दिलं तरी चालेल, पण मी ऐकायला तरी येत जाईन तुम्हाला सांगतो. ऐकायला मानधन नाहीये म्हणतात. तसे दिवस येणार आहेत म्हणजे आता बरं का. मराठीला असे दिवस येणार आहेत की काय खरोखर. म्हणजे एका मोठ्या कवयित्रीच्या गेल्यानंतर श्रद्धांजली सभा
तर वरती 9 संस्थांचे पदाधिकारी होते आणि खाली आम्ही 7 जण होतो. तर ते मला म्हणाले, नायगावकर तुम्ही नव्या पिढीचे कवी आहात, तर तुम्ही वरती या. तर म्हटलं वरती 10 लोक होतील आणि खाली 5 लोकच होतील म्हणून. मग म्हणे नको 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 म्हणून. तर असं मराठीला मानधन देऊन प्रेक्षक बोलावे लागतील की काय, असं मला म्हणजे पुण्यातलं असं असेल तर मला माहित नाही हं. बरं का, पुण्यावर मी उगाच काय बोलत नाही असं. तुम्ही बोलावं म्हणून तर तुम्हाला अध्यक्ष केलं. सगळ्या जगामध्ये तुम्ही बोललात, चुकीचं कधी बोललेलं ऐकलं नाही आम्ही. मग पाखरू म्हणाला तरी चालेल, सहज बोलले तरी त्याची कविता होते. गुलजारांच्याबद्दल बोललं जातं, तसंच आहे नायगावकरांचं. सहज तुम्ही बोलला ना, कविताच होते. भाऊंचं कौतुक झालं, खरंच आहे. अभिमान वाटावा असंच काम या साहित्य संमेलनानं केलेलं आहे. आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेचं काम करत असलो तरी आम्हाला तुमचं खरंच कौतुक वाटतं. भाऊ, कविता आहे. कविता कवी आणि रसिक अशी कविता आहे. कवीचं, रसिकांचं आणि कवितेचं काय नातं असतं. मी म्हणत नाही असं फक्त मलाच कळलंय ते म्हणून. ज्यांना कळलंय ते अनेक आहेत ही, पण मांडता आलं पाहिजे. बघा, माय बापा रसिका, माय बापा रसिका, तू प्रेम घेऊन येत जा. मग प्रतिभेच्या वेलीवरली रोज ताजी फुले नेत जा, रोज ताजी फुले नेत जा. काळीज ओल्या उजेड कळ्या, काळीज ओल्या उजेड कळ्या संवेदनांच्या सुईवर फुलतात. मग आशय भरल्या पायघड्या कागदाच्या बोईवर येतात. रोज अंधाराच्या फांदीवरले पाना मागून पान गळते. रोज अंधाराच्या फांदीवरले पाना मागून पान गळते. मग जीवन वेड्या वाटेवरती फुला मागून फूल फुलते. सुकण्याआधी एक एक फूल पुन्हा पुन्हा वेचून घेतो. सुकण्याआधी एक एक फूल पुन्हा पुन्हा वेचून घेतो. तू येतोस म्हणून रसिका मी क्षणभरातून जिवंत होतो. तू येतोस म्हणून रसिका मी क्षणभरातून जिवंत होतो. माझ्या पायाखाली आग आहे, साधनही कवीचं जगणं. भयानक असतं वेचून घेणं समाजातलं. माझ्या पायाखाली आग आहे, हृदयात हिरवी बाग आहे. माझ्या पायाखाली आग आहे, हृदयात हिरवी बाग आहे. बागेत रसरंग उकळतात तेव्हाच कविता उजळतात. बागेत रसरंग उकळतात तेव्हाच कविता उजळतात. तुझ्या संसार कैदी आयुष्याला मी आभाळ ओला श्वास देतो. काय देतो कवी? तुझ्या संसार कैदी आयुष्याला मी आभाळ ओला श्वास देतो. तुझ्यासाठी शब्दांच्या पायात मी रोज नवे चाळ बांधतो. तुझ्यासाठी शब्दांच्या पायात मी रोज नवे चाळ बांधतो. दवणेंनी सांगितलं कविता काय असते. पहिलीच कविता खरं तसंच असतं. कविता म्हणजे मिलाप असते. बस एवढीच कवितेची व्याख्या. कविता म्हणजे मिलाप असते, सत्याचा नवा आलाप असते. कविता म्हणजे मिलाप असते, सत्याचा नवा आलाप असते. जन्म आणि मरणामधली कविता केवळ धाप असते. कविता केवळ धाप असते. कवितेच्या पानोपानी नक्षत्रांचे थेंब असतात. कवितेच्या पानोपानी नक्षत्रांचे थेंब असतात. आशयांच्या पावसामध्ये गहिवरणारे मोर असतात. आता
मुलांची कविता ऐकली तुम्ही? आशयाच्या पावसामध्ये गहिवरणारे मोर असतात, जगण्याच्या घाम गावात उन्हात विजा कडाडतात. फक्त आकाशातच वीज कडाडत नसते, जगण्याच्या घाम गावात उन्हात विजा कडाडतात. तेव्हाच शब्दांच्या फटीमधून ओले ढग ओघळतात. उन्हात हिरवी झुळूक यावी, उन्हात हिरवी झुळूक यावी, तशी कविता झेलून घ्यावी. वैशाखीच्या सावलीसारखी हळूच कविता पिऊन घ्यावी. जेव्हा शब्दांचा पाऊस पडतो वेड्या कविता ओलावतात. जेव्हा शब्दांचा पाऊस पडतो वेड्या कविता ओलावतात. वणव्यामधल्या पाखरांना पुन्हा जवळ बोलावतात. मन भरून आल्यावरच माझ्या कवितेकडे येत जा. मन भरून आल्यावरच माझ्या कवितेकडे येत जा. मग पृथ्वीच्या वेलीवरली रोज ताजी फुले नेत जा, रोज ताजी फुले नेत जा. कवी रसिक याचं छान नातेसंबंध उद्धवने उलगडून दाखवला. यानंतर पुन्हा एकदा मी ज्योत्स्ना चांदुगडे यांना मी निमंत्रित करतो. खूप मोठी एक कवितेची चळवळ गेली अनेक वर्ष त्या पुणे शहरामध्ये चालवतात. त्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करतो. एकदा एक मोठं संमेलन 2 दिवसाचं झालं होतं 2-3 वर्षामागे. मला अध्यक्षपदाचा सन्मान दिला होता त्यांनी. खूप मोठं काम करत आहेत. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद सर. गेली 21 वर्ष असं भरजरी साहित्यिक कलावंत संमेलन भरवणाऱ्या दिलीप भाऊंचं मी मनापासून अभिनंदन करते. विदा पिंगळे आणि राजेंद्र वाघ यांचेही आभार मानते. आणि आधी 1-2 ओळी सादर करते. लेखणीचा वंश माझा मूळ आहे, लेखणीचा वंश माझा मूळ आहे, मी कवियन काव्य माझे कुळ आहे. लेखणीचा वंश माझा मूळ आहे, मी कवी अन काव्य माझे कुळ आहे. का अशी भांबावते मी संकटांनी, का अशी भांबावते मी संकटांनी, संयमी जर रास माझी तूळ आहे. लेखणीचा वंश माझा मूळ आहे. मी कविता सादर करते. निसर्ग कविता सादर करते. समुदित मदना या वृत्तामधली कविता आहे. शीर्षक आहे नदी. डोंगर माथ्यावरून धावत धावत येते नदी, डोंगर माथ्यावरून धावत धावत येते नदी, झाडी मधुनी लचकत मुरडत लाजत येते नदी, छुन छननन पैंजण पायी नाचत येते नदी, छुन छननन पैंजण पायी नाचत येते नदी, पोर परकरी अल्लड सुंदर आरस पाणी नदी. येता येता फुलवत येते आजूबाजूस मळे, येता येता फुलवत येते आजूबाजूस मळे, हिरव्या बहरा खुलवत येते जणू उमलती खळे, जीवन देते जगणे करते सुखद निरामय कळे, प्रवाह जातो पुढे पुढे की नागिण धावे बळे, रम्य किनारे तरु डोलती झुळझुळ वाहे हवा, पिण्यास पाणी येती तेथे वाघ सिंहान गवा, कितीक येती आणि पाखरे बगळ्यांचाही थवा, हरेक वेळी असा नजारा परिसर वाटे नवा, तहान लागे जेव्हा जेव्हा सागरास एभडी, तहान लागे जेव्हा जेव्हा सागरास एभडी, धावत येते अमृत घेऊन नदीच की तेभडी, एक रूपती विलीन होते विसरून स्वत्वजिचे, एक रूपती विलीन होते विसरून स्वत्वजिचे, सागर कवेत घेतो आणिक भान हरपते तिचे, सागरासती प्रिया भेटण्या झुळझुळ वाहे जरी, सागरासती प्रिया भेटण्या झुळझुळ वाहे जरी,
अस्तित्वात्या मिसळत जाता एक रूपांतरी वाफ होऊनी गगनी जाई पुन्हा वर्षती सरी मनस्विनी ती वाहे खळखळ स्वच्छंदी जणू परी छुन छुन छननन पैंजण पायी नाचत येते नदी पोर परकरी अल्लड सुंदर आरस पाणी नदी पोर परकरी अल्लड सुंदर आरस पाणी नदी. धन्यवाद. खूप छान. खरं सामाजिक कविता असो की निसर्ग कविता, आपल्या जगण्यातलं नेमकं काय हरवलंय ना, ते ह्या सगळ्या कवितांनी आपल्याला जाणवतं. आणि शांताबाईंच्या जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये अशी कविता ऐकताना तर खूपच खरं तर आनंद झाला. नदीवरची मी एकच ओळीची कविता लिहिली होती. नदीचे कुणीच ऐकेना, नदीचे कुणीच ऐकेना म्हणताना शेवटी तिने धरणात जलसमाधी घेतली, धरणात जलसमाधी घेतली म्हणून. यानंतर रवी पाईक यांना कविता सादर करण्याची विनंती करतो. रसिक मित्र हो, खूप वर्षांनी हा योग आला आहे तुमच्या समोर कविता सादर करण्याचा, आणि त्याचं सगळं श्रेय दिलीप भाऊंना आज देता येतं. त्यांनी हा जो घाट घातलेला असतो फार सुंदर असतो. त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र पिंगळे आणि वाघ यांचंही सहकार्य आहेच त्याला. आत्ताच चांदगुडे मॅडमनी नदी संदर्भातली एक कविता सादर केली आणि त्याचाच धागा पकडून मी ही कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे एकाकीपण. या 2-3 वर्षामध्ये जे काही घडलेलं आहे त्याचाच हा संदर्भ आहे असं मला वाटतं. एकाकीपण. कातर वेळी अलगत येते एकाकीपण. कातर वेळी अलगत येते एकाकीपण. सांज सावल्या सोबत येते एकाकीपण. शब्दासंगे एकटाच मी नदी किनारी. शब्दासंगे एकटाच मी नदी किनारी. पाण्यावर त्या तरंगत येते एकाकीपण. पाण्यावर त्या तरंगत येते एकाकीपण. पानगळीच्या मोसमात मी झाडाखाली. पानगळीच्या मोसमात मी झाडाखाली. गिरकी घेऊन उतरत येते एकाकीपण. गिरकी घेऊन उतरत येते एकाकीपण. पावसात ते धुक्या आडूनी हळूच येते. पावसात ते धुक्या आडूनी हळूच येते. चिंब होऊनी
भिजत येते एकाकीपण चिंब होऊनी भिजत येते एकाकीपण कोंभ कोवळे मनात रुजले आशेचे तर कोंभ कोवळे मनात रुजले आशेचे तर ग्रीष्म होऊनी धावत येते एकाकीपण ग्रीष्म होऊनी धावत येते एकाकीपण घाव घालुनी पसार होती नाती गोती घाव घालुनी पसार होती नाती गोती त्या जखमाही मिरवत येते एकाकीपण त्या जखमाही मिरवत येते एकाकीपण आणि शेवट फुंकर घालून मीच विझवितो मलाच जेव्हा फुंकर घालून मीच विझवितो मलाच जेव्हा हळू 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 साकाळत येते एकाकीपण हळू हळू साकाळत येते एकाकी वा 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 रविताई वा वा. कवी संमेलनाचं वैशिष्ट्य काय आहे तर त्यातली अनुभवांची जी विविधता आहे ती विविधता तुम्हाला एखाद्या नाटक किंवा सिनेमा याच्यामध्ये देखील मिळत नाही. आणि म्हणून अनेक दिग्दर्शक निर्माते कवी संमेलन ऐकायला अनेकदा येत असतात. इतकी त्या कवितेची ताकद तुम्ही ती जी कातरता आहे ना मला सगळे एक एक म्हणजे तो जो पारवा आहे बालकवींचा किंवा सगळे केशवसूत तेथ कोपरे अंकी टेकोनी करांजलीला मस्तक देऊन आणि हे सगळे जे काही कातरवेळ ग्रेस बीस सगळ्यांची ती सगळी कातरवेळ तुमच्या कवितेत कुठेतरी अशी ओथंबून आल्यासारखं वाटतं. वा वा क्या बात क्या बात आहे. यानंतर विलास मोरे म्हणून ते काही प्रकृतीच्या कारणास्तव इथे उपस्थित राहू शकत नाहीत पण त्यांची कविता आपल्याला इथे आता ऐकायची आहे. विलास मोरे ऑनलाईन कविता ऐकवत आहेत ते. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणे आयोजित 21व्या साहित्य संमेलनात मी कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे आई. पदरामध्ये दुःख सगळे बांधून घेते आई. पदरामध्ये दुःख सगळे बांधून घेते आई. अन तोंडामध्ये कोंबुनी पदर स्पुंदून घेते आई. अन तोंडामध्ये कोंबुनी पदर स्पुंदून घेते आई. भूक नाही सांगत असते सदा. भूक नाही सांगत असते सदा. अन लेकरासाठी रोज सकाळी रांधून घेते आई. अन लेकरासाठी रोज सकाळी रांधून घेते आई. शाल मायेची घालत असते अंगावरती सदा. लेकराच्या शाल मायेची घालत असते अंगावरती सदा.
अन फाटलेल्या पातळाला सांधून घेते आई, अन फाटलेल्या पातळाला सांधून घेते आई. हसता हसता लपवून घेते ओघळणारे अश्रू, हसता हसता लपवून घेते ओघळणारे अश्रू. अन भळभळणाऱ्या जखमांनाही गोंदून घेते आई, अन भळभळणाऱ्या वेदनांना गोंदून घेते आई. समता ममता मानवतेची आहे ती देवी, समता ममता मानवतेची आहे ती देवी. अन माणसातल्या देवत्वाला वंदून घेते आई, अन माणसातल्या देवत्वाला वंदून घेते आई. पदरामध्ये दुःख सगळे बांधून घेते आई, तोंडामध्ये कोमुनी पदर स्पुंदून घेते आई. की आईवर खूप कविता लिहिल्या जातात. अगदी शाळेपासून ते कॉलेजपर्यंत माझी आवडती आई वगैरे असं निबंध आपण सगळ्यांनी लिहिलेले. तर आमच्या एका मित्राची बायको म्हणाली, माझी आवडती बायको अशी का नाही निबंधाला विषय देत म्हणून वगैरे. तर त्या बायकांच्या दृष्टीनं हा प्रश्न बरोबर आहे. म्हणजे सगळे आईचंच कौतुक करतात, म्हणजे आमटी साधी वाढली ना आईच्या सारखी चव नाही म्हणून वगैरे असं जे असतं, त्याबद्दल मी महिलांची थोडी क्षमाही मागतो. पण यानंतर आपण पुन्हा एकदा आमचा भरत दौंडकर याच्या कवितेकडे वळूया. आल्या आल्या भाऊंनी विचारलं की नवीन काय आहे का, म्हणजे त्यांची ही सूचना नव्हती, हा दम होता. कवींनी नवीन लिहिलं पाहिजे. तर एक नवीन कविता, कवितेचं नाव आहे अंदाज येत नाही. आपल्याला वाटतं की दंगल ही फक्त 2 धर्मामध्ये असते, पण दंगल ही आपल्या घरामध्ये उठल्यापासून झोपेपर्यंत दंगलच चालू असते. त्याची ही कविता. वरून सगळं कुशल मंगल, मग आतून ही दंगल कोण उडवते. वरून सगळं कुशल मंगल, मग आतून ही दंगल कोण घडवतंय. अहिंसेच्या अंगावर हे रक्त कोण उडवते, अहिंसेच्या अंगावर हे रक्त कोण उडवतंय. बंदुका दिसत नाहीत, बंदुका दिसत नाहीत, मग बार कोण वाजवते. बंदुका दिसत नाहीत, मग बार कोण वाजवतंय. घामात न्हाणाऱ्या देशाला रक्तात कोण भिजवतंय, हे रक्तात कोण भिजवतंय. कोणत्या रंगाला शरण यावं, कोणत्या मंदिराचा खांब व्हावं. कोणत्या रंगाला शरण यावं, कोणत्या मंदिराचा खांब व्हावं. सनातन गोळ्यांचा आवाज होत नाही, सनातन गोळ्यांचा आवाज होत नाही. नथुराम जिवंत आहे की गांधी, अंदाज येत नाही, अंदाज येत नाही. नथुराम जिवंत आहे की गांधी, अंदाज येत नाही. बुडख जाळली तरी जंगल फुटतंय आतून, बुडख जाळली तरी जंगल फुटतंय आतून. भडकवणारे दिवस मेले पण दंगल मेली नाही अजून. भडकवणारे दिवस मेले पण दंगल मेली नाही अजून. गोध्र्यामधून त्रिपुरा मार्गे ती अमरावतीत आली, गोध्र्यामधून त्रिपुरा मार्गे ती अमरावतीत आली. मालेगावच्या काढ्यामधून रस्त्यावरच्या राड्यात उतरली. अंतःकरणातल्या कत्तलींचा आवाज होत नाही, अंतःकरणातल्या कत्तलींचा आवाज होत नाही. घडवून आणलेल्या दंगलींचा अंदाज येत नाही, अंदाज येत नाही. महागाईची दंगल उसळली की गोर गरिबांनी त्यात शिरायचं नसतं. महागाईची दंगल उसळली की गोर गरिबांनी त्यात शिरायचं नसतं. आपलंच काळीज कुरतडून हळूहळू मरायचं असतं. तिथं दगडफेक नाही, जाळपोळ नाही. इथं दगडफेक नाही, जाळपोळ नाही. तेला तांदळाच्या किमती पाहून माणसं आपोआप बेशुद्ध पडतात.
महागाईच्या दंगलीत दगडफेक नाही, जाळपोळ नाही, तेला तांदळाच्या किमती पाहून माणसं आपोआप बेशुद्ध पडतात. डिजिटल हाणामारीत रक्त सांडत नाही, पण आतल्या आत फवारे उडतात, आतल्या आत फवारे उडतात. महासत्तेचं कोलीत हातात घेऊन आपण नुसतं सैरा वायरा पळायचं. महागाईच्या दंगलीत महासत्तेचं कोलीत हातात धरून आपण नुसतं सैरा वायरा पळायचं. स्वप्नांचं सिलेंडर संपलं की पुन्हा पुली पुढे झळायचं. महासत्तेचं कोलीत हातात धरून आपण नुसतं सैरा वायरा पळायचं. स्वप्नांचं सिलेंडर संपलं की पुन्हा चुली पुढे जळायचं. कापाकापी नाही, भोगसायचं नाही. इंधनाचं नाक दाबलं की गरिबीचं तोंड उघडतंय. इंधनाचं नाक दाबलं की गरिबीचं तोंड उघडतंय. 18 विश्व दारिद्र्य अजूनही भाकरीच्या टोपली खालीच बागडतंय, अजूनही भाकरीच्या टोपली खालीच बागडतंय. आश्वासनांच्या थाळ्या वाजवताना आवाज होत नाही. म्हणजे मी वाजवलेत म्हणून मी ते लिहिलं. आश्वासनांच्या थाळ्या वाजवताना आवाज होत नाही. मरण्याआधीच मड सजवताना अंदाज येत नाही, अंदाज येत नाही. आता भाऊंचा अंदाज येतो, बऱ्याच जणांचा अंदाज येत नाही. म्हणून मी म्हणतो की राजकीय दंगल लय डेंजर. राजकीय दंगल लय डेंजर. ती उसळण्याआधीच रंग बदलण्यासाठी सरड्यांची नुसती चलबिचल होते. ती उसळण्याआधी रंग बदलण्यासाठी सरड्यांची नुसती चलबिचल होते. शरड्यांची नुसती चलबिचल होते. आणि जाहीरनाम्याच्या कोयत्याखाली आपल्या मतांची कत्तल होते. जाहीरनाम्याच्या कोयत्याखाली आपल्या मतांची कत्तल होते. नखावरची शाई लुटून लोकशाहीचे त्यांनी पाडले आहेत वाटे. नखावरची शाई लुटून लोकशाहीचे त्यांनी पाडले आहेत वाटे. एका तराजूला बघाना हे 3-3 काटे. एका तराजूला बघाना हे 3-3 काटे. पहाटे पहाटे शपथ घेतली तरी आवाज होत नाही. पहाटे पहाटे शपथ घेतली तरी आवाज होत नाही. टिळा लावून गळा दाबला तरी अंदाज येत नाही. टिळा लावून गळा दाबला तरी अंदाज येत नाही. विचारांच्या दंगलीत चाकूसुरा चालवायचा नसतो. विचारांच्या दंगलीत चाकूसुरा चालवायचा नसतो. जीप चालवता आली तरी जमतं. जीप चालवता आली तरी जमतं. देशभक्तीचं पाणी बघाना कोण कुठं कुठं जिरवत आहे. देशभक्तीचं पाणी बघाना कोण कुठं कुठं जिरवत आहे. स्वातंत्र्याला भीक म्हणणारी बाई पद्म पुरस्कार मिळवत आहे. स्वातंत्र्याला भीक म्हणणारी बाई आज पद्म पुरस्कार मिळवत आहे. देशभक्तीचं पाणी बघाना कोण कुठं कुठं जिरवत आहे. स्वातंत्र्याला भीक म्हणणारी बाई आज पद्म पुरस्कार मिळवत आहे. हे अमृत महोत्सवी महावृक्षा या घट्ट मुळांचं तंत्र कसं बिघडलं. हे अमृत महोत्सवी महावृक्षा या घट्ट मुळांचं तंत्र कसं बिघडलं. एका वेडसर वेलीला स्वातंत्र्य मिळण्यासाठी थेट 2014 साल उजडलं. थेट 2014 साल उजडलं. सत्यमेव जयते म्हटलं तरी आवाज होत नाही. सत्यमेव जयते म्हटलं तरी आवाज होत नाही. सत्याला ग्लॅमरने लुटलं तरी अंदाज येत नाही, अंदाज येत नाही. शांततेत उसळणारी निरंतर दंगल खूप चालबाज असते. शांततेत उसळणारी निरंतर दंगल खूप चालबाज असते. मोर्चात जाऊन ती मुकी होते. आंदोलनात उतरून गप्प बसते. मोर्चात जाऊन मुकी होते, आंदोलनात जाऊन गप्प बसते. आणि आरक्षणाच्या पाठीत ती आकड्यांचा खंजीर खुपसते. आरक्षणाच्या पाठीत ती आकड्यांचा खंजीर खुपसते. जी राजधानीत उसळते ती दंगल अदृश्य असते, आपल्याला दिसत नाही. जी राजधानीत उसळते ती दंगल अदृश्य असते. वायद्याचं हत्यार उपसलं की मोठमोठे चमत्कार घडतात. वायद्याचं हत्यार उपसलं की मोठमोठे चमत्कार घडतात. फायदे शुद्ध झाले की कायदे रद्द होतात. फायदे शुद्ध झाले की कायदे रद्द होतात. पाताळात जाताना बळीचा आवाज येत नाही. पाताळात जाताना बळीचा आवाज येत नाही. वामनाच्या पायांचा अंदाज येत नाही. नथुराम जिवंत आहे की गांधी अंदाज येत नाही. धन्यवाद. समकालीन वास्तवाचं इतकं भेदक असं वर्णन भरतच्या कवितेतून आपण पुन्हा एकदा ऐकलत.
गेली अनेक वर्ष तो आमच्या बरोबर आहे आणि असं भेदक काहीतरी पकडण्याची त्याची जी ताकद आहे त्याला मी खरोखर सलाम करतो. आपण सगळे छान ऐकत आहात. ही खूप आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप बरीचशी तरुण मंडळी इथं उपस्थित आहेत असं मला वाटतं. त्यांनी जर हात वर केला तर मला जरा बरं वाटेल. वा 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 छान. नाही नाही, वयाच्या दृष्टीनं मी म्हटलं होतं. नाही काय आहे, माझ्या मनात सतत चिंता काय असते की लंडनच्या महाराष्ट्र मंडळात, न्यू कॅसलला किंवा प्रिस्टनला कार्यक्रम केला तर कम्प्युटर विश्वातली किंवा तुमचं आता ती टाटांनी घेतलेली कंपनी जगवार वगैरे, तर ती सगळी यंग जनरेशनची तरुण मुलं पुण्याहूनच आलेली मला त्या महाराष्ट्र मंडळात भेटली होती. तर अशी तरुण मुलं परदेशात भेटायला मिळतात आणि इथे मात्र सगळे ज्येष्ठ नागरिक बघायला मिळतात कार्यक्रमाला. हां, एरवी ठीक आहे, पण मराठीच्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक बघायला मिळतात याच्या इतकी शोचनीय अवस्था नाही. म्हणून मगाशी एक उल्लेख केला की काही तरुण मंडळींनी काही कवींचा असा थोडासा खूप वाहवा स्वागत केलं, त्याचा एक आनंद आहे. यानंतर मी पुन्हा एकदा जे थोडेसे उशिरा आले म्हणून त्यांना शिक्षा म्हणून आता शेवटी त्यांना बोलवतोय. आमचे अनेक 25-30 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्रातल्या अनेक गावी जे आमच्या बरोबर आहेत ते प्रकाश घोडके यांना मी खूप छान कविता म्हणायला, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आम्ही काय कोणावर हे नाही करत. हो हो होईल होईल. या संमेलनाला येऊन मला बरीच वर्ष झालेली आहेत. प्रत्येक संमेलनात बहुतेक मी असतोच आणि या संमेलनानं श्रोते तर खूप छान असतात. आता ठीक आहे, या कोरोनाच्या काळात जराशी गर्दी कमी आहे, पण गर्दी कमी असली तरी दर्दी लोक आहेत. कारण मी मगाच्यापासून पाहतोय खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आत्ता भरतनी जे कविता भारतनी म्हटली त्याचा आशय फार छान होता. आत्ताची राजकीय अवस्था, धर्म राजकारण असो, जातीय राजकारण असो, आणि अन्यायाचा गळा दाबला जातोय की काय अशी शंका उत्पन्न व्हावी इथपर्यंत संपूर्ण या लोकशाही आता टिकते की नाही अशी भीती वाटावी इथपर्यंत सगळं वातावरण तंग आहे. आणि खूप छान कविता होती, मला पण आवडली आणि खूप आशय छान होता त्या कवितेचा. मी एक कविता खूप वर्षापूर्वी लिहित होती, पण हे असं काही वातावरण नव्हतं त्यावेळेस. पण कवी द्रष्टा असतो असं म्हणतात ना, तर कदाचित त्याच्यामुळे मला ती सुचली असेल कविता. त्या कवितेचं नाव होतं प्रदूषण. राजकीय प्रदूषण असेल, धार्मिक प्रदूषण असेल, जातीय प्रदूषण असेल, कुठलंही प्रदूषण. प्रकाश, तर एक मिनिट फक्त. ते कवी द्रष्टा असतो ना, ते त्याचा मला एकदा अनुभव आला. कवीला लांबचं दिसतं म्हणे, तो म्हणून तो जवळच्या खड्ड्यात पडतो म्हणून वगैरे. हा नाही, पण मी द्रष्टा म्हटलं, दूरदृष्टी नाही म्हटली. तो दूरदृष्टीचा जो पाहतो तो जवळच्या खड्ड्यात पडतो. तर मी दूरदृष्टी शब्द वापरला नाही त्याच्यासाठी, मी फक्त द्रष्टा म्हटलेला आहे. तर यामुळं काय होतं, ही कविता मी म्हटली आणि मला वाटतं इथं पुढं बसलेत त्रिभुवन सर, त्यांनी त्यांच्या समीक्षा नावाच्या मॅगझिनमध्ये मुखपृष्ठावरती कविता छापली. मला एकदा साताऱ्याहून फोन आला, तो आह साळुंखेंचा होता. आणि आह साळुंखे असं म्हटले की प्रकाश, तुझ्या कविता सगळ्यात छान आहेत, पण ह्या कवितेनं मला खूप हे केलं म्हणे, अप्रतिम सुंदर कविता आहे म्हणे. ही कविता परत आपल्या पुढे एक सादर करतो. याच्यात राजकीय संदर्भ आहे, धार्मिक संदर्भ आहे, लोकशाहीचा संदर्भ आहे, व्यक्ती स्वातंत्र्याचाही संदर्भ आहे. आणि मग अशी गोची होऊन जाते की माणसापेक्षा धर्म श्रेष्ठ असेल, राजकारण श्रेष्ठ असेल आणि माणूस दुय्यम आहे, माणसाचं दुःख दुय्यम आहे, माणसाची परिस्थिती दुय्यम आहे, माणसाला जे पाहिजे ती आशा आहे त्याची दुय्यम आहे. मग अशा वातावरणात काय लिहायला पाहिजे कवींनी?
मला जसं सुचलं तशी एक कविता आहे, पण कविता लक्षपूर्वक आहे का. ए गढुळल्या दाही दिशा, कडू झाली सारी वाणी. ए गढुळल्या दाही दिशा, कडू झाली सारी वाणी. अरे आता धुन वापरा घरी पावसाचे पाणी. आता प्रश्न असा होतो की कुठलीही घाण आपण पाण्याने धुतो, पण जर पाणीच घाण आलं पावसाचं तर आपण कशाने धुणार. मग मला शंका अशी होती की माणसं जगवण्यासाठी कुठलाही देश काही करत नाही, पण माणसं मारण्यासाठी फार करतो. की अणुबॉम्ब तयार करतो, की कमीत कमी शस्त्रामध्ये जास्तीत जास्त माणसं कशी मारली जातील. सगळं जग याच्या गुंगीत आहे. आणि मग प्रश्न पडतो की कसं होईल. मग इथून पुढे हवा सुद्धा सुटेल, पाणी पावसाचं येईल, ते सुद्धा विष असेल कदाचित, तुम्ही प्यालन मरून जाल. आता अशी शंका मला उत्पन्न झाली होती. ए गढुळल्या दाही दिशा, कडू झाली सारी वाणी. अरे आता धुन वापरा घरी पावसाचे पाणी. नाही घराचा भरोसा, नाही विश्वासाचे दार. नाही घराचा भरोसा, नाही विश्वासाचे दार. अरे झुळुकेच्या वेशामध्ये वारा झाला हे चोर. अरे झुळुकेच्या वेशामध्ये वारा झाला हे चोर. झाली आशीर्वाद शिवी, आशीर्वाद आहे का शिवी कळत नाही. झाली आशीर्वाद शिवी, प्रार्थनेचा झाला शाप. झाली आशीर्वाद शिवी, प्रार्थनेचा झाला शाप. अरे उपदेशाचे क्षणात विष होई आपोआप. अरे उपदेशाचे क्षणात विष होई आपोआप. सत्य बोलू लागे खोटे, न्याय झुकविती मान. सत्य बोलू लागे खोटे, न्याय झुकविती मान. अरे गुपिताचा ही बोभाटा आता करू लागे कान. अरे गुपिताचा ही बोभाटा आता करू लागे कान. शाही लोकांच्या हातात गाभाडली लोकशाही. शाही लोकांच्या हातात गाभाडली लोकशाही. अरे भीक मागता मागता स्वातंत्र्यात मेली आई. अरे भीक मागता मागता स्वातंत्र्यात मेली आई. धर्मपीठे देती आता शस्त्रे गारद्यांच्या हाती. धर्मपीठे देती आता शस्त्रे गारद्यांच्या हाती. धर्म नावाच्या घोषाची वाटे गर्भाला ही भीती. अरे धर्म नावाच्या घोषाची वाटे गर्भाला ही भीती. आता आपुल्या श्वासाची तरी कुणी द्यावी हमी. आता आपुल्या श्वासाची तरी कुणी द्यावी हमी. अरे साऱ्या विषारी वायूने आता सारवली भूमी. साऱ्या विषारी वायूने आता सारवली. हॅलो. कवी संमेलनाचे अध्यक्ष अशोक नायगावकर यांची ओळख कशी करून द्यायची.
कारण ते सूर्य आहेत. मग मी म्हणायचं का आता बॅटरी दाबायला त्याच्यावर, हा सूर्य बघा, ते सूर्यच आहेत आणि ते हसवतात, महाराष्ट्रभर हसवतात. मी तर टपरीत पाहिलंय का, टपरीतून माणूस उडी मारून आला त्यांच्या मिशा बघून त्यांच्याकडं. म्हणजे एवढं लोकोत्तर दुसरा कवी झालेला नाही. टपरीवाला माणूस उड्या मारून होता. पण वैशिष्ट्य असं की जो आतून बाहेरून गंभीर असतो तोच दुसऱ्यांना हसू शकतो. म्हणून अशोक नायगावकरांची आम्हाला गंभीर कविता ऐकायची आहे. अध्यक्षांना मी विनंती करतो की त्यांनी आपली एक कविता सादर करावी. धन्यवाद भरत. थोडं आज वेगळं असं जरा दीर्घ कविता एक आहे, पण फारशी कुठे वाचलेली नाही आहे. कालच्या संमेलनामध्ये मला आनंद इतका झाला, आजच्यापेक्षा थोडे कमी लोक होते, पण तुम्हाला सांगतो कवितेला काल पण ज्या पद्धतीनं त्याने दाद देत होते ना सगळी मंडळी, ती काही विलक्षण होतं. मला हे संमेलन खरोखर सांगतो, म्हणजे असं मी बसलो इथं म्हणून कौतुक करतो अशातला भाग नाही. आता मी काल समोर बसून सगळ्या कविता ऐकल्या होत्या आणि सगळ्या मागून ज्या पद्धतीनं दाद येत होती, ती दाद म्हणजे खूप दिवसांनी असं आम्हाला आयुष्यात असं समोर बसून ऐकायलाच मिळत नाही हो, वरतीच बसावं लागतं नेहमी असं. तर तो काल योगाला वेगळी कविता जरा सादर करतो बघा थोडंसं. हां, मी जन्मलो वेड लागायच्या पूर्वी सुचलेलं, बरं का, वेड लागायच्या पूर्वी सुचलेलं. मी जन्मलो तेव्हा जातक मांडलं, तर याला आयुष्यभर मृत्यूचे भय, याला आयुष्यभर मृत्यूचे भय म्हणून काळजी घ्या म्हणाले. तेव्हापासून मी उठणं लावतो. मग ऑफिसात पण सगळे मला खूप जपायचे. लोकांना कसं बालपणी खस्ता खाल्ल्या की आत्मचरित्र लिहायला मजा येते, बालपणी खस्ता खाल्ल्या की आत्मचरित्र लिहायला मजा येते. आमच्या बाबतीत असं काहीच नाही. लोकांना चड्डीच नसते, आम्हाला मात्र वाळलेली चड्डी नसायची. मग आमचं कोण छापणार? आमच्या आयुष्यात गरिबीचा खूप प्रयत्न केला, पण काही घडायचंच नाही. पण मी शाळेत हुशार, विचारायच्या आधीच उद्याची तारीख सांगायचं. एकदा तर मी दार उघडले तर अंधारात आला, तसे सगळे घाबरले. मग माझा दाताचा प्रॉब्लेम झाला तर त्यांनी डोळ्याच्या डॉक्टरकडे नेलं. दाताचा प्रॉब्लेम झाला तर डोळ्याच्या डॉक्टरकडे नेलं, तर ते म्हणाले न्यूरोलॉजिस्टला दाखवा. ते बिचारे चांगले होते. डॉक्टर खरे तर चांगलेच असतात, पण बिलामुळे गैरसमज होतात. डॉक्टर खरे तर चांगलेच असतात, पण बिलामुळे गैरसमज होतात. म्हणाले गरम वाफ घ्या. म्हणून मी वाफ कुठे मिळते म्हणून APMC मार्केटमध्ये गेलो. तिथं कडक चेकिंग. त्यांनी वडिलांचं SSC सर्टिफिकेट आणलंय का विचारलं, आणि बायकोची जन्मतारीख पण विचारली. माझं अजून पहिलं लग्न पण झालं नाही. आपण कशाला दुसऱ्या कुणाच्या बायकोची जन्मतारीख सांगायची? तर तो म्हणाला, अहो या वयात लोकांची दुसरी लग्न होतात. त्याला दया आली आणि आत सोडलं, तर तिथं खूप गाळे होते. मग मला आ करायला सांगितलं आणि सगळं नॉर्मल आहे म्हटल्यावर मी धावतच सुटलो. तरी पण धावायचा टोल द्यावाच लागतो. आपल्याला काही झालं नाही या आनंदात मी हत्तीवरून ब्लड शुगर वाटली. आता सगळेच विचारतात तुम्ही लग्न का केलं नाहीत? तर म्हणालो बायको निघून जाण्याचं भय असतं. रात्री सगळे नवरे चाचपून बघतात बायको आहे का निघून गेली. बायको आहे का निघून गेली. त्यामुळे मला झोप चांगली लागते. उलट मला जाग यायच्या गोळ्या नेऊन दिल्या डॉक्टरनी. परवा तर पहाटे 3:30 सरकार पडलं. त्यात 10 कोटी लोक दबले, पण राज्यपाल छपरावर बसले होते. ते मात्र वाचले. फायर ब्रिगेडवाले आले पण उशिरानं. मग लोक वाट पाहून स्वतःच निघून गेले. हल्ली सगळे हुशार झालेत. काही घडलं की लोकांना वाटतं आता पोलीस येतील. पोलिसांना वाटतं मीडिया येईपर्यंत थांबूया. मग लोक कंटाळून निघून जातात.
पण कटिंग चहावाल्याचा धंदा होतो, हल्ली बेकारी आहे, त्यामुळे सगळे एकमेकांना काही काम आहे का विचारतात. मी त्यांना गवत काढाल का विचारलं तर अतिवृष्टीत सगळं गवतच वाहून गेलं. आमची शेती असती तर मी सगळ्यांना कामावर ठेवलं असतं, पण मी तर ऑफिसात काम करतो, मग एवढ्या खुर्च्या कुठून आणायच्या. आपलं काही दिवसासारखं नाही, रात्र पाणी घालत राहते म्हटलं की दिवस बरोबर उगवत राहतो. दुसऱ्या दिवशी खत वगैरे काहीच घालावं लागत नाही, सेंद्रिय की काय म्हणतात तसं. नोकरी लागली की वेळ कसा घालवायचा म्हणून मी सगळीकडे घड्याळं लावून ठेवली आहेत. एकदा टॉयलेटमध्ये किती वाजलेत, मग हॉलमध्ये किती वाजलेत, म्हणजे दिवसभर छान वेळ जातो. माझा रविवार सोमवारपासूनच सुरू होतो, तो आठवडाभर चालूच राहतो. सोमवारपासूनच सुरू होतो, आठवडाभर चालूच राहतो. पुन्हा रविवारी पंतप्रधान भेटतातच, सकाळी छान गप्पा मारतात. हल्ली बोलणारं तरी कोण राहिलंय, म्हणा, आणि ऐकणारं तरी कोण आहे. मी लग्न केलं नाही कारण मुलं झाली असती आणि त्यांनी ऐकलं नसतं, आपलं तर डोकंच फिरलं असतं. परवा मी कॉलेजच्या गॅदरिंगला गेलो, सगळं वेळ लागायच्या आधी लिहिलेलं. कॉलेजच्या गॅदरिंगला गेलो, सर्वांना सांगितलं बेकारी वाढत चालली आहे, पुढच्या एका पिढीनं लग्न केलं नाही तरच लोकसंख्येला आळा बसेल. खरं तर हे सगळं मला वेळ लागायच्या पूर्वी सुचलेलं, पण वेळ लागल्यावर लिहून काढलं. परवा जीए भेटले, म्हटलं वेळ कसा घालवता, तर टीव्हीवर मालिका बघत बसतो म्हणाले. मग मात्र मला आपण शहाणे आहोत वाटायला लागलं. तर ही अशी साधारण पहिल्यांदाच सादर ज्ञानदेवा पाठीचा रे केला तवा, ज्ञानदेवा पाठीचा रे केला तवा, तुझ्याही आतडीचा मला थोडा वर्ण हवा, सगळ्यांनाच वर्ण हवा. छान तुम्ही छान सगळे ऐकणारे आहात. मी खूप भीत आणि धाडसानं ही कविता म्हटली. एकतर ही दीर्घ कविता आहे थोडीशी, आणि पण ती आली होती मार्मिकमध्ये छापून आली होती बरं का. असं काय काय गोष्टी घडतात. आता मी 1 जानेवारीला मी भविष्य लिहिलंय सगळ्या राशींचं अनंत अपराधी म्हणून, ते 1 जानेवारीला घेऊन सगळ्यांनी वाचा. भाऊ तुम्हाला सांगतो, 1 जानेवारी 21चा मार्मिक घ्या. मात्र यानंतर पुन्हा एकदा आता मी दीर्घ कविता म्हटली म्हणजे मला दुसरी कविता म्हणायचा अधिकार नाही, तर प्रत्येकानं थोडीशी लहान लहान अशी कविता आता पुन्हा म्हणावी. पहिल्यापासून पहिली कविता आज काल 10:25ला चालू होतो नाही बरोबर ठीक आहे. 25 मिनिटं आहेत, प्रत्येकानं एक होत्यात. चल छोटी छोटी कविता. कविता लहान आणि आशय मोठा असू द्यात, असं एवढंच फक्त. शीर्षक आहे कवितेचं तुझं माझं नातं सांग. आवडली तर नक्की दाद द्या. करू का सुरू? भरून येतात ढग तेव्हा भरून येते आतून काही, भरून येतात ढग तेव्हा भरून येते आतून काही, डोळे भरून पाणी होतात वाहू मात्र देत नाही. भरून येतात ढग तेव्हा भरून येते आतून काही, डोळे भरून पाणी होतात वाहू मात्र देत नाही. सगळ्या छातीत होते धुके थंड थंड होते हवा, सगळ्या छातीत होते धुके थंड थंड होते हवा. दिसत नाही भास होतो हळूच अलगद येतो थवा. पक्षी होतात रानभर शोधून देतात तसले फूल, पक्षी होतात रानभर शोधून देतात तसले फूल. पुन्हा पुन्हा झुरते मन आणि पुन्हा रानभूल. अरे पावसा येऊन जा मोकळा तरी होशील तू, अरे पावसा येऊन जा मोकळा तरी होशील तू. इतकं साठू नये ढगात वीज किती गाशील तू. इतकं सगळं सांगून सुद्धा एक थेंब नाही वृष्टी,
इतकं सगळं सांगून सुद्धा एक थेंब नाही वृष्टी, शब्दांच्या या पानावरती हळवी होऊन जाते सृष्टी. अशा वेळी आठवणींची कातर ओली होते रांग, अशा वेळी आठवणींची कातर ओली होते रांग. काळ्या गच्च आभाळाला तुझे माझे नाते सांग, काळ्या गच्च आभाळाला तुझे माझे नाते सांग. धन्यवाद. वा वा. यानंतर लक्ष्मण महाडिक. कुठलीही प्रस्तावना नको, सरळ थेट कविता ही सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, कारण वेळ खूप मज आपल्याकडे. विठ्ठल भेटला, चंद्रभागेच्या काठाशी मळा भक्तीचा फुलला, चंद्रभागेच्या काठाशी मळा भक्तीचा फुलला, काल पंढरपुरात मज विठ्ठल भेटला. चंद्रभागेच्या काठाशी मळा भक्तीचा फुलला, काल पंढरपुरात मज विठ्ठल भेटला. माझ्या दुःखी जीवनाची व्यथा सांगता विठूला, माझ्या दुःखी जीवनाची व्यथा सांगता विठूला. हात कटीचे काढून मज धरले छातीला. अरे काय सांगू कसे सांगू मीच माझे तुला हाल. जो येतो वारकरी तो त्याचे दुःख सांगतो, माझं कुणीच ऐकत नाही. तू कवी दिसतोस, तू तरी ऐक. आणि गेलाच कधी पुण्यात तर तिथल्या रसिकांना ऐकव. कुणी कुणी येऊन सांगतो, सॉरी, मीच रडतो एकांती आता गरुड खांबासी, मीच रडतो एकांती आता गरुड खांबासी. असा किती युगे थांबू पुंडलिकाच्या दारासी. अरे पुंडलिकाच्या विटेने असा कसा घात केला, पुंडलिकाच्या विटेने असा कसा घात केला. युगे 28 मज बडव्यांनी बंदी केला, युगे 28 मज बडव्यांनी बंदी केला. कुणी येऊन सांगतो तुका वैकुंठाशी गेला, कुणी येऊन सांगतो तुका वैकुंठाशी गेला. अरे वैकुंठाचा धनी इथं बंदीवान झाला, अरे वैकुंठाचा धनी इथं बंदीवान झाला. काल आनंदित केले त्यांनी ज्ञानाला बंदिस्त, काल आनंदित केले त्यांनी ज्ञानाला बंदिस्त. आणि ज्ञाना झाला म्हणे संजीवन समाधिस्त. द्यावी सोडून पंढरी जावे एकांतात दूर, द्यावी सोडून पंढरी जावे एकांतात दूर. हल्ली फार झाले म्हणे माझ्या पंढरीत चोर, माझ्या नावाने काहींनी जागोजागी मठ केले, माझ्या नावाने काहींनी जागोजागी मठ केले. आणि नादानांच्या दाणातून छान इमले बांधले, नादानांच्या दाणातून छान इमले बांधले. खरे माझे भक्त सारे खूप आहे दूर दूर, खरे माझे भक्त सारे खूप आहे दूर दूर. दांभिकांच्या भक्तीचाच पंढरीला येतो पुर, दांभिकांच्या भक्तीचाच पंढरीला येतो पुर, पंढरीला येतो पुर. धन्यवाद. ओळी अशा आहेत. मी कुणाची माझ कोण सुख संगतीला, मी कुणाची माझ कोण सुख संगतीला. काळजाच्या ओसरीत धोंडा ठेविला, बाई मी काळजाच्या ओसरीत धोंडा ठेविला. सून माझी लेक माझा दूर देशाला, नातवांच्या आठवणी सांगू कुणाला. सून माझी लेक माझा दूर देशाला, नातवांच्या आठवणी सांगू कुणाला. एकटीला घरात या जीव कोंडला, काळजाच्या ओसरीत धोंडा ठेविला. लोक म्हणे आईला कर सुखाचा आराम, आठवतो आई तुझा कष्टाळला घाम. लोक म्हणे आईला कर सुखाचा आराम, आठवतो आई तुझा कष्टाळला घाम. गादीचा तो मऊपणा अंगी टोचला, गादीचा तो मऊपणा अंगी टोचला. काळजाच्या ओसरीत धोंडा ठेविला. पार माझ नौकरीत पैसा गाठीला, उधळी राती बारमधी
सून संगतीला. पार माझ नौकरीत पैसा गाठीला, उधळे राती बारमधी सून संगतीला. म्हातारीच्या काठीलाच कीड लागलिया, काळजाच्या ओसरीत धोंडा ठेविला. बापाच रे श्राद्ध तुझ्या परवा आलया, म्हणे रजा नाही आई पण माणूस दिलाया. बापाच रे श्राद्ध तुझ्या परवा आलया, म्हणे रजा नाही आई पण माणूस दिलाया. कॅमेरा शूटिंगचा घेऊन माणूस आलाया, काळजाच्या ओसरीत धोंडा ठेविला. अंतरिक इच्छा माझी बाळा एक एक, मरताना शिकाळीला हवा तूच लेक. अंतरिक इच्छा माझी बाळा एक एक, मरताना शिकाळीला हवा तूच लेक. खांदेकरी माझे तूच लाव वाटेला, खांदेकरी माझे तूच लाव वाटेला. गोड घास जेवू घाल साऱ्या पंक्तीला. मी कुणाची माझ कोण सुख संगतीला, काळजाच्या ओसरीत धोंडा ठेविला. वीस मिनिटं आहेत फक्त. एक गझल सादर करते मी. भिंत फोडूनी नवी पालवी रुजून येते, भिंत फोडूनी नवी पालवी रुजून येते. जगण्यासाठी जिद्द एवढी कुठून येते. भिंत फोडूनी नवी पालवी रुजून येते, जगण्यासाठी जिद्द एवढी कुठून येते. लोकांमध्ये येताना मी तुझ्या सईंना, लोकांमध्ये येताना मी तुझ्या सईंना. गाल चेहरा डोळ्यातून आवरून येते. लोकांमध्ये येताना मी तुझ्या सईला, गाल चेहरा डोळ्यांमधून आवरून येते. आणि मतला गझलेचा असा आहे, हे सत्र संकटांचे का पार होत नाही, हे सत्र संकटांचे का पार होत नाही. दैवा तरी पहा मी लाचार होत नाही, हे सत्र संकटांचे का पार होत नाही. दैवा तरी पहा मी लाचार होत नाही. हा शेर इलाही जमादार ज्येष्ठ गझलकार कैलासवासी इलाही जमादार यांना सादर आहे. जखमा जरा सुगंधी व्हाव्यात वाटते पण, जखमा जरा सुगंधी व्हाव्यात वाटते पण, माझ्यावरी फुलाचा का वार होत नाही. पुढचा शेर असा आहे, तुकड्यांमधून प्रीती माळू किती अशी मी, तुकड्यांमधून प्रीती माळू किती अशी मी. गंधाळल्या फुलांचा या हार होत नाही. देणे तसेच घेणे व्यवहार फक्त होतो, देणे तसेच घेणे व्यवहार फक्त होतो. आपुल्यामध्ये कधी का शृंगार होत नाही. देणे तसेच घेणे व्यवहार फक्त होतो. आपुल्यामध्ये कधी का शृंगार होत नाही. लिंपून कोरडीशी हळहळ उगा मनावर, लिंपून कोरडीशी हळहळ उगा मनावर. वाटे जरा बरे पण उपचार होत नाही. लिंपून कोरडीशी हळहळ उगा मनावर. वाटे जरा बरे पण उपचार होत नाही. आकाश चांदण्यांचे बघशील सांग कोठे,
आकाश चांदण्यांचे बघशील सांग कोठे, सूर्या तुझ्या इथे तर अंधार होत नाही. आकाश चांदण्यांचे बघशील सांग कोठे, सूर्या तुझ्या इथे तर अंधार होत नाही. शेवटचा शेर आहे. गवतास पाहिल्यावर बागेस वेल म्हणते, गवतास पाहिल्यावर बागेस वेल म्हणते, नुसताच सोबती हा, नुसताच सोबती हा आधार होत नाही. हे सत्र संकटांचे का पार होत नाही, दैवा तरी पहा मी लाचार होत नाही. धन्यवाद. जग बदललंय, बदलू दे. जग बदललंय, बदलू दे. आपलं मन बदलू नकोस. मुखवटे बदलत जगताना काळीच तेवढं बदलू नकोस. एक माती, एक रक्त, तुमचं आमचं एक नातं. माणसांच्या मुळीच नको, झाडांच्या गावात राहू. चला आपण समानतेच्या शाळेमध्ये जाऊ. चला आपण समानतेच्या शाळेमध्ये जाऊ. फुकट मिळतं पाणी, हवा फुकट मिळते. जेवढं मोठं आकाश तेवढीच मोठी माती. डोळ्यामध्ये नभ ठेवू, मातीलाही भिजवत जाऊ. वारा बनता आलं नाही तर नदी बनून वाहू. चला आपण समानतेच्या शाळेमध्ये जाऊ. भिंतीवरती भिंत म्हणजे मोठं घर नसतं. अंबानींनी बांधले 123 मजले, काय मोठं घर आहे का ते? भिंतीवरती भिंत म्हणजे मोठं घर नसतं. सगळ्यात मोठं घर तर मनामध्ये असतं. सगळ्यात मोठं घर तर मनामध्ये असतं. जिव्हाळ्याच्या ओलाव्याने घर पुन्हा सजवू. सूर्य बनता आलं नाही, नदी बनून वाहू. चला आपण समानतेच्या शाळेमध्ये जाऊ. ज्यांना वेद येत होते, त्रिभुवन सर आहेत का? ज्यांना वेद येत होते त्यांनी तिथं भेद केले. तेढ फक्त वाढत गेली, जात मात्र गोड झाली. मानवतेच्या मातीवर शांतीचे झाड लावू. मानवतेच्या मातीवर शांतीचे झाड लावू. रस्ते वेगळे असले तरी दिशा मात्र एक ठेवू. चला आपण समानतेच्या शाळेमध्ये जाऊ. माणूस आहोत आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, आपण माणूस आहोत, गावाच्या बाहेर का राहायचं? माणूस आहोत आपण. माणूस आहोत आपण. जंगलात थोडंच राहणार, आलो गेलो मेलो तरी पुन्हा इथंच उगवणार. अंधार सारा भोगून सुद्धा एक होऊन उजेड पिऊ. अरे गौतम होता आलं नाही, भीमराव तरी हो. चला आपण समानतेच्या शाळेमध्ये जाऊ. चला आपण समानतेच्या शाळेमध्ये. धर्माची भाषा कोणीच बोलायची नाही, फक्त कवीने बोलायची. कवीला अधिकार आहे, कारण तो कुठल्या जातीचा नसतो, धर्माचा नसतो. जगामध्ये धर्म फक्त झाडांनाच कळतो. अहो कोणालाच धर्म कळलेला नाही अजून. खाजगीत माझ्याशी बोलायला या, मी सांगतो सगळं. आता वेळ कमी आहे. उद्धव जरा थोडं मधलं जगामध्ये धर्म फक्त झाडांनाच कळतो. जगामध्ये धर्म फक्त झाडांनाच कळतो. आकाश पेलून सुद्धा माती काळजात घेतो. धर्म म्हणजे बळ नव्हे, धर्म म्हणजे कळ आहे. समानतेच्या पाठीवरला तो आसोडाचा वळ आहे. तो वळ बघत बसण्यापेक्षा ती कळच घालवून देऊ. चला आपण समानतेच्या शाळेमध्ये जाऊ. चला आपण समानतेच्या शाळेमध्ये जाऊ. सवय झाली ना. नाही बरोबर आहे, पण ते आता 10ला संपवायचं आहे ना. आता काय करायचं?
कवितेचं शीर्षक आहे कालप्रवास. कधी वाटते काल प्रवासा जावे, कधी वाटते काल प्रवासा जावे, भूत भविष्य आणि जाणून घ्यावे. भूतकाळ हा नव्हता अगदी सोपा, भूतकाळ हा नव्हता अगदी सोपा, कसा शिंपला आयुष्याचा वाफा. मार्गावरती काटे जेव्हा होते, मार्गावरती काटे जेव्हा होते, सारे काढत बीज पेरले होते. गुलाब फुलले मळ्यात माझ्या जेव्हा, गुलाब फुलले मळ्यात माझ्या जेव्हा, मळा सुगंधित झाला होता तेव्हा. वादळे जरी आली होती दारी, वादळे जरी आली होती दारी, दूर दूर मी केली होती सारी. वर्तमान हा सुखद सुंदर आहे, वर्तमान हा सुखद सुंदर आहे, भविष्य पुढील कुणास कळले आहे, भविष्य पुढील कुणास कळले आहे. जगले जितके समाधानते आहे, जगले जितके समाधानते आहे, मरणासमोर शांत जायचे आहे, मरणासमोर शांत जायचे आहे. धन्यवाद. अगदी 5-7च मिनटं राहिली. आता थोडं मी काय कविता म्हणणार नाही आहे, वेळ नाही आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे बाजार हे स्वप्नांचे. बाजार हे स्वप्नांचे, सजले पुन्हा नव्याने. बाजार हे स्वप्नांचे, सजले पुन्हा नव्याने. मग मीच भावनाना, मग मीच भावनाना, विकले पुन्हा नव्याने. बाजार हे स्वप्नांचे, सजले पुन्हा नव्याने. माझ्या समोर त्यांचा लिलाव पाहिला मी, माझ्या समोर त्यांचा लिलाव पाहिला मी. चुपचाप मीच डोळे पुसले पुन्हा नव्याने. चुपचाप मीच डोळे पुसले पुन्हा नव्याने. हे राम शास्त्री खोटे, हे न्यायदान खोटे, हे राम शास्त्री खोटे, हे न्यायदान खोटे. चारी दिशास खोटे, वसले पुन्हा नव्याने. चारी दिशास खोटे, वसले पुन्हा नव्याने. खैरात सांत्वनाची केली अशी तयानी. खैरात सांत्वनाची केली अशी तयानी. माझे नशीब त्यांना फसले पुन्हा नव्याने. माझे नसीब त्यांना फसले पुन्हा नव्याने. आणि शेवट
मृत्यूस मी म्हणालो, पाहून घे मलाही मृत्यूस मी म्हणालो, पाहून घे मलाही चटके किती जगण्याचे बसले पुन्हा नव्याने, चटके किती जगण्याचे बसले पुन्हा नव्याने, बाजार हे स्वप्नांचे सजले पुन्हा नव्याने. थँक्यू. मी प्रकाश घोडके यांना विनंती करतो आणि त्यांच्या कवितेनं या कवी संमेलनाचा शेवट होईल. नाही नाही होत, वाजले 10 वाजले बरं का. जशी आज्ञा आहे त्याप्रमाणे मला 10 वाजता थांबवायला पाहिजे. माननीय अध्यक्षांना आज्ञानं विनंती केलेली आहे. नाही नाही असं नाही, एक हे असतं ना, 10 वाजता आपण संपवतो, हो, मग बाकीच्यांना लांब लांब जायचं असतं ना, नाही. त्यामुळे 10ला. हो का भाऊ बोललेत 15 मिनिटं अजून चालेल. बरं बरं. नाही मला नक्की माहीत नाही. आता समारोपच घ्या. हां भरतची एक व्हायची आहे, माझी एक व्हायची. हां नाही नाही मी कुणाला दोष देत नाही, कारण शासकीय जी काही एक व्यवस्था असते तिचं आपण आज्ञापालन केलं पाहिजे, एवढंच मी म्हणतो. बर 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 या सर, घोडके सर या. हां बरं आता 15 मिनिटं मिळाली. एक छोटी कविता म्हणतो आणि तुम्ही ऐकली असेल कदाचित, पुन्हा तीच म्हणतो कारण ह्या खूप मोठ्या मोठ्या कविता आहेत आणि वेळ पण नाही आपल्याकडं. तर अशोकरावांचं ऐकायला पाहिजे, अध्यक्ष आहेत आता ते, त्यामुळं तुमच्या शब्दाला मान. छोटीशी एक कविता. पहिल्यांदाच राव लावलं माझ्या होतो. अशा तुझ्या आठवणी जस पाय आणवानी, जस पाय आणवानी, अशा तुझ्या आठवणी जस पाय आणवानी, जस पाय आणवानी, माझ्या माग तुझा वाण, वाण किती निसावला, माझ्या माग तुझा वाण, वाण किती निसावला, माझ्या काळजाचा टाका एक इथं उसावला, माझ्या काळजाचा टाका एक इथं उसावला, येना काळजाला गेल्या दूर पांगल्या सुईनी, अशा तुझ्या आठवणी, येना काळजाला गेल्या दूर पांगल्या सुईनी, अशा तुझ्या आठवणी, किती शिवाव सपान आर पापण्या फाटल्या, किती शिवाव सपान आर
पापण्या फाटल्या माझ्या आडुशान उभ्या तुझ्या दिसती सावल्या माझ्या आडुशान उभ्या तुझ्या दिसती सावल्या रे जीव तळतोया असा लईलाही जीव घेणी अशा तुझ्या आठवणी अशा तुझ्या आठवणी जस पाय आणवानी जस पाय आणवानी माझ्या घराला लागल तुझ्या नावाचं किटाळ माझ्या घराला लागल तुझ्या नावाचं किटाळ आण उंबऱ्याला तुझ्या माझा थोडासा विटाळ आण उंबऱ्याला तुझ्या माझा थोडासा विटाळ अरे जिन जळतयास जशी धुपतिया धुनी अशा तुझ्या आठवणी अशा तुझ्या आठवणी जस पाय आणवानी जस पाय वा प्रकाश वा प्रकाश भरून पावलं भरून पावलं. कवितेचं नाव आहे बाप माझा. बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता. बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता. हात त्याचा खरबुडा पण आईवानी होता. आईवानी होता. दिसे फाटका तुटका लई अंगावर मळ. दिसे फाटका तुटका लई अंगावर मळ. बाप मळला म्हणून झाले लेकरून निर्मळ. झाले लेकरून निर्मळ. बाप नव्हता अडाणी बाप नव्हता साक्षर. बाप नव्हता अडाणी बाप नव्हता साक्षर. माझ्या जीवाच्या वहीत त्याच्या रक्ताचे अक्षर. त्याच्या रक्ताचे अक्षर. अनवाणी पायांनीच दिले काट्यांना उत्तर. अनवाणी पायांनीच दिले काट्यांना उत्तर. किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर. त्याच्या घामाचे अत्तर. उन्हामध्ये जळून या त्याचे काळे झाले अंग. उन्हामध्ये जळून या त्याचे काळे झाले अंग. त्याच्या काळ्या रंगामध्ये आहे माझा पांडुरंग. आहे माझा पांडुरंग. बाप नापास शेतांना पास करीत राहिला. बाप नापास शेतांना पास करीत राहिला. शेना मातीच्या शाळेत त्याचा नंबर पहिला. त्याचा नंबर पहिला. काबाडाचा कारभारी बाप धसकटाचा धनी. काबाडाचा कारभारी बाप धसकटाचा धनी. तरी त्याच्या बिवडात झाली माही आबादानी. झाली माही आबादानी. माझ्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामानं. माझ्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामानं. त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या समान. मला ध्वजाच्या समान. तर नेहमीची कविता न म्हणता एक नवीन वर्ष येत आहे तर त्याची स्वागताची एक कविता म्हणतो. उजाडतंय उजाडतंय आताच क्वारंटाईनमधून बाहेर पडते पृथ्वी. आताच क्वारंटाईनमधून बाहेर पडते पृथ्वी. बंद पडला होता तिचा मॉर्निंग वॉक. बेडवरच होती. जराशी भोवळ येईल म्हणताना जवाशी भोवळ येईल चालताना. थोडी तिरकी वाटेल बघताना. थोडी तिरकी वाटेल बघताना. अशक्तपणा आलाय ना पण येईल हळूहळू लाईनीवर. पण येईल हळूहळू लाईनीवर. सुरळीत होईल सर्व. थोडी कोवळी उन्हे पिऊ द्यात. इतकं जीवावरचं दुखणं परतवलं. इतकं जीवावरचं दुखणं परतवलं तरी सांगते सूर्याला टेचात
केलीच की नाही प्रदक्षिणा पूर्ण, केलीच की नाही प्रदक्षिणा पूर्ण, वाजलेच की नाही उद्यापनाचे फटाके, चमचमल्या माळा, लकाकले आभाळ, सिडनी मेलबर्न पासून एले पर्यंत मी बघ रोज घरात काय चाललंय फिरून येते. पृथ्वी म्हणते मी बघ रोज घरात काय चाललंय फिरून येते आणि बाहेर पण चक्कर मारते, बाहेर पण चक्कर मारते. तू नुसता उगवत राहा ठोंब्यासारखा, तू नुसता उगवत राहा ठोंब्यासारखा. मी वेड्यासारखी तुझ्या भरवशावर वाटलं होतं भस्म करशील. एप्रिल मेच्या काहिलीत जाळशील सारं अरिष्ट, जाळशील सारं अरिष्ट. कसं काय म्हणून तर तुला रात्रीची संचारबंदी लावली आहे, म्हणून तर तुला रात्रीची संचारबंदी लावली आहे. शाप आहे तुला. किती विनवण्या केल्यास तरी मी खूप समजावलं तिला, खूप समजावलं तिला. होतो स्वभाव चिडचिडा आजारातून उठल्यावर. सिस्टर, नर्स, आया बाया, डॉक्टर सर्वांनी औक्षण करा तिचं. मान आहे बाबांनो तुमचा. आयुष्य पणाला लावलं, आता विसरा सारं. जे झालं ते झालं. उघडा दारे अंगणवाडीची, घास भरवा, होऊ द्या चिवचिवाट, होऊ द्या चिवचिवाट, होऊ द्या गलका, मनोरा रसू द्या, पडू द्या एकमेकांच्या अंगावर मुलांना, माखू द्या मातीने, खर्चडू देत अंगांग ढोपरं गुडघे. उघडा सर्व दारे गेट, चालू करा इडलीचा घाणा, बॉयलरची वाफ पसरू दे, फिरू दे चक्र सर्वत्र, मोकळ्या होऊ द्या ट्रॉल्या गव्हाणीत, लावा ती चिमणी अगरबत्ती आभाळात. सिंगल फास्ट डबल फास्ट तुमचा डबा सांभाळत शिरा डब्यात. एसटी लागते फलाटाला, रुमाल टाका खिडकीतून, एसटी लागते फलाटाला, रुमाल टाका खिडकीतून. आप्पा अण्णा तात्या सावकाश उतरा जिना, कोपऱ्यापर्यंत जाऊन या काकू, पहिल्या लाईटपर्यंत. अडखळाल क्रॉस करताना, सवय गेली आहे ना, सवय गेली आहे ना, पण काळजी घ्या. आणि हे बघा रे, जेई सीटी नीट पर्सेंटाईल, जेई सीट नीट पर्सेंटाईल म्हणत भज झालंय ना डोक्याचं, ते बघ सगळं लाईनीवर येणार आहे आपोआप. अरे बाबा, ते 20 नव्हतं ते 20 होतं, ते 20 नव्हतं ते 20 होतं, ते भिनलं होतं, ते उतरवलंय जगभरातल्या शास्त्रज्ञांनी अहोरात्र राबून शोधलेल्या वॅक्सिनने, लसीने. अण्णा म्हणालेच होते कुठला तरी पापग्रह येणार आहे जगाच्या पत्रिकेत. अण्णा म्हणतच होते कुठला तरी पापग्रह येणार आहे जगाच्या पत्रिकेत. काहीतरी गोडधोड करा रे, काहीतरी गोडधोड करा रे. केक भरवा उदंड आयुष्याला, केक भरवा उदंड आयुष्याला.